सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात समपथिक संघटनेच्या वतीने मूकनिदर्शने करण्यात आली। सर्वोच्च न्यायालयाने 377 कलमाविषयी जो निर्णय दिला आहे त्याचा पुनर्विचार व्हावा, त्यात बदल व्हावा या मागणीसाठी पुण्यातील समपथिक संघटनेच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला होता। समलैंगिक संबंधांना कायद्याने मान्यता मिळावी यासाठी संघटनेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येणार असल्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला। सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक संबंध गुन्हा ठरवला आहे, या कायद्यात बदल करावा, विविध राजकीय पक्षांनीही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विरोध करावा अशा आशयाचे पत्र संघटनेच्या वतीने तयार करण्यात आले आहे। या पत्रावर दिवसभरात सुमारे 300 सह्या झाल्या। हे सह्यांचे पत्र पंतप्रधानांना पाठवण्यात येणार आहे आणि सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात येणाऱ्या याचिकेसोबतही या सह्यांची पत्रांची प्रत जोडण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे संस्थापक बिंदू माधव खिरे यांनी दिली। राजकीय पक्षांनीही आमच्या या मागणीला पाठिंबा द्यावा, सभागृहात ठराव न करता सर्व पक्षांनी सर्वसंमतीने हा कायदा मंजूर करून घ्यावा। येत्या 22 डिसेंबरला दिल्लीमध्ये याविषयी बैठक होणार आहे। या बैठकीत सर्व समविचारी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत। यावेळी वकिलांचाही कायदेशीर सल्ला घेण्यात येणार आहे, त्यानंतर पुढची दिशा ठरेल असेही ते म्हणाले। आम्ही खूपच नाराज आहोत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर, कारण हायकोर्टाचा जो निर्णय आला होता 2009ला तो अत्यंत लिबरल होता, संवेदनशील होता आणि आमचे मूलभूत अधिकार जपणारा होता। आता ह्या कायद्यामुळे आम्ही जो प्रवास केलेला आहे, म्हणजे पालक आमच्याकडे यायला लागले होते, मुलं आउट व्हायला लागली होती, कॉर्पोरेट्समध्ये सुद्धा LGBT इन्क्लुझिव्हिटीसाठी प्रोव्हिजन सुरू झाल्या होत्या। आमचा HIV कामही जास्ती मोकळेपणाने करायला लागत होतं, HIV इंटरव्हेन्शनचं, त्याच्यामुळे HIV इन्सिडन्सचा आकडाही कमी, म्हणजे सगळे पॉझिटिव्ह इंडिकेटर असताना असा हा निगेटिव्ह जजमेंट आल्यामुळे आम्ही सगळं काम केलेल्यावर पाणी फिरलेलं आहे आणि आता लोक आमच्यापाशी यायला आउट व्हायला परत घाबरतील, मुलं घरी सांगणार नाहीत, जबरदस्तीने लग्न केली जातील आणि ह्याच्यामुळे आता परत हे सगळे प्रश्न परत पुढे येणार आहेत। हॅरॅसमेंट, ब्लॅकमेलचे इश्यूज वाढणार आहेत। तर आम्ही हा निषेध करतो या जजमेंटचा आणि रिव्ह्यू पिटिशन तर दाखल होईलच। आमची सुप्रीम कोर्टाला विनंती आहे आणि सरकारला विनंती आहे, कारण आता काही पॉलिटिकल पार्टीसुद्धा याच्यावर डिबेट करतात, ऑर्डिनन्स आणायचं याच्याबद्दल, तर हा कायदा बदलावा आणि दिल्ली हायकोर्टची जी जजमेंट होती तिला अनुसरून कायदा बनावा, हे आमच्या सगळ्यांची इच्छा आहे।